पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। राजीनामा द्या, राजीनामा द्या, इंदापूर तालुक्याचे प्रतिनिधी असताना सुद्धा इंदापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल, ते जर न्याय मिळू शकत असतील तर त्यांनी प्राथमिक कृषी मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून आणि जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करत आहोत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी राजीनामा द्या, राजीनामा द्या, कृषी मंत्री राजीनामा द्या, 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 करायचं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ मोर्चाचे महाराष्ट्र न्यूज इंदापूर। तुम्ही हे बॅरिकेड कशासाठी लावले? काय कारण आहे आम्हाला अडवायचं? आणि काय अतिरेक आहेत का? कारण काय तुम्ही इथं अडवायचं त्याचं उत्तर द्या। तुम्ही इथं का थांबले? कोणाला नोटीस दिली? कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नाही आंदोलन कुठे करायचं, काय करायचं तुम्ही सांगा ना आम्हाला। आज किडी 8-9 एक सगळ्यांची भुईसपाट झाली। आज पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही हे जे काही महायुतीचं शेतकरी विरोधी सरकार आहे, ज्यांना शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी 1 लाख कोटी आहेत, पण शेतकऱ्यांना त्यांना पैसे नाहीत, फसवी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना पाणी पोहोचण्याचं काम ज्या सरकारने केलंय, त्या सरकारला जाग आणण्यासाठी, कांद्याला हमीभाव देण्यासाठी आणि इंदापूर तालुक्यातल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं केळी असेल, डाळिंब असेल, ऊस असेल, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये हेक्टरी मदत मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने, युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहेत। कृषी मंत्र्यांना आम्ही जागा करण्यासाठी आणि त्यांचा राजीनामा घेण्यासाठी आलेलो आहेत। जे कृषी मंत्री स्वतः शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची जाण त्यांना आहे, असं असताना सुद्धा ते अदानी अंबानींच्या सांगण्यावरून चालणाऱ्या सरकारचं काम करतात आणि त्यांना जाग आणण्यासाठी एक शेतकरी म्हणून, एक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी त्यांना जाग आणण्यासाठी आलेलो आहोत। ते आम्ही त्यांना भेटणार होतो, पण पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला अडवलं होतं। शासनाचे अधिकारी इथं पाठवून, पोलीस पाठवून आम्हाला त्यांनी अडवण्याचं काम केलेलं आहे। इथून पुढे हे आंदोलन अजून जोमाने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यासाठी तयार आहोत। ऐका ना, आमचे नेते खासदार राहुल गांधी शेतकऱ्यांची बाजू पहिल्यापासून घेत असेल, भट्टा पोर्सलचं आंदोलन असून त्यापासून घ्या। काँग्रेस पक्ष जे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेतकऱ्यांसाठी लढणार असतील, मग ते बंटी पाटील असतील, राजू शेट्टी असतील, जे शक्तीपीठ महामार्ग विरोधात लढतात, त्यांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उभा होतो। परवा दिवशी 12 तारखेला रोहित पवार या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांसाठी करणार आहेत। शेतकऱ्यांसाठी लढणार असतील तर त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठिंबा देण्यासाठी पूर्ण ताकदीने काँग्रेस पक्ष म्हणून आणि एक शेतकरी म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपूरला जाणार आहोत। ओके, थँक्यू। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।